आपले या अगोदरच्या क्लासला सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत, सामाजिक परिवर्तन म्हणजे काय त्याचे हे झालेले होते. ठीक आहे. आज आपण सामाजिक परिवर्तनाचे प्रकार पाहू. सामाजिक परिवर्तनाचे प्रकारामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की तात्कालिक परिवर्तन किंवा दूरगामी परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनाचा पहिला प्रकार आहे. समाज जीवनात तात्कालिक परिवर्तन आणि दूरगामी परिवर्तन हे जे परिवर्तनाचा हा जो प्रकार आहे, हा समाज जीवनात झालेले काही बदल हे तात्कालिक किंवा प्रासंगिक स्वरूपाचे असतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ फॅशन हे तात्कालिक स्वरूपाचं हे आहे की लगेच काल एखादा आपण पिक्चर पाहतो की अमिताभ बच्चनच्या याच्यामध्ये अमिताभ बच्चनने कोणत्या पद्धतीचा पॅन्ट घातलेला आहे किंवा एखाद्या सॉन्गमध्ये एखाद्या हिरोईननं कशा पद्धतीचा ड्रेस घातलेला आहे किंवा तर लगेच आपण त्याचं अनुकरण करायला सुरुवात करतो. हे झालं तात्कालिक परिवर्तन. पोशाख किंवा वेशभूषेच्या फॅशनमध्ये जसं म्हणजे एखाद्या गजनी पिक्चर आला, गजनी पिक्चरमध्ये आपण जसं पाहतो की त्याची जी हेअरस्टाईल होती लगेच दुसऱ्या दिवसपासून मुलांनी त्या पद्धतीची हेअरस्टाईल करायला सुरुवात केली. म्हणजे हे झालं तात्कालीन परिवर्तन जे लगेच घडून येते. त्याच्यामध्ये फॅशन, पोशाख, हेअरस्टाईल यासारख्या अनेक गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात तात्कालीन परिवर्तनामध्ये. आणि कोणते परिवर्तन हे तात्कालिक आहे किंवा दूरगामी आहे हे केवळ वेळच निश्चित करत असते का आपल्याला आता असं सांगता येत नाही की कोणतं परिवर्तन हे तात्कालीन स्वरूपाचं आहे किंवा दूरगामी कोणतं आहे. तर हे आपल्याला सांगता येत नाही, कारण एखादी फॅशन समजा आज आली तर ही फॅशन किती दिवस चालेल याची शाश्वती आपल्याला आज सांगता येत नाही. आणि म्हणून जे काही परिवर्तन आहे हे परिवर्तन महत्वाचं असते. दूरगामी परिवर्तन सुद्धा महत्वाचं असते. मूल्यात्मक परिवर्तन, संस्थात्मक परिवर्तन, मालकी हक्काबद्दलचं परिवर्तन ही दूरगामी परिवर्तनाची उदाहरणं आहेत आपल्याला सांगता येतात. जसं मूल्यात्मक परिवर्तन, एखाद्या याच्यामध्ये मूल्य जी असतात एखाद्याची ते मूल्य परिवर्तित होणे. संस्थात्मक परिवर्तन, मालकी हक्कामधील परिवर्तन, जसं माझ्या वडिलांच्या नावाची शेती आज माझ्या नावानं झालं, हे झालं दूरगामी परिवर्तन, कारण ते कायमस्वरूपी परिवर्तन आहे. आणि म्हणून ह्या परिवर्तनाच्या ज्या काही बाबी आहेत हे सामाजिक परिवर्तनाच्या प्रकारामधलं तात्कालीन परिवर्तन किंवा दूरगामी परिवर्तन हा जो प्रकार पडतो त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. दुसरा असा प्रकार आपल्याला सांगता येतो की समग्र परिवर्तन आणि आंशिक परिवर्तन. आता समग्र परिवर्तन म्हणजे काय आणि आंशिक परिवर्तन म्हणजे काय? साधारणतः आपण पाहतो की आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यासारख्या समाज जीवनामध्ये विभिन्न अंगाद्वारे होणारे बदल म्हणजे समग्र परिवर्तन. म्हणजे की आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय यासारख्या समाज जीवनात विभिन्न अंगाने म्हणजे वेगवेगळ्या अंगाने होणारे बदल म्हणजे समग्र परिवर्तन होय. कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती ही समग्र क्रांतीची चांगली उदाहरणं आपल्याला घेता येतील. कृषीमध्ये, शेतीमध्ये एखादी अचानकपणे एखादा आपण पाहतो की एखाद्या नवीन कपाशीचं एखादं नवीन बियाणं येतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न द्यायला लागते. ती झाली समग्र क्रांती. कृषीमध्ये झालेली क्रांती, एखाद्या वेळेस एखादं विशिष्ट प्रकारचं यंत्रसामुग्री निर्माण झाली कृषी क्षेत्राशी निगडीत. एखाद्या वेगळ्या पद्धतीचं यंत्र निर्माण झालं की ज्यामुळे अद्ययावत शेती करता येईल, उत्पन्न वाढवता येईल, ती झाली कृषी क्षेत्रामधली समग्र क्रांती. तसंच शिकारी अवस्था, पशुपालन अवस्था, कृषी अवस्था आणि औद्योगिक अवस्था ही देखील समग्र क्रांतीची, समग्र परिवर्तनाची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जे बदल घडून येतात ते आपल्याला हे सांगता येतात. आणि समाजाच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जर एखादा बदल होत असेल परंतु उर्वरित समाज मात्र जसा होता तसाच राहत असेल तर त्याला आपण आंशिक
परिवर्तन असे म्हणतो. जसं 1950 नंतरच्या काळात नव्याने स्वतंत्र झालेल्या देशामध्ये नवीन राज्यघटना तयार करण्यात आली. राज्यघटनेनुसार कार्य करणारी लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झाली, परंतु ती दीर्घकाळ टिकली नाही. कारण शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व समाज जीवनाच्या विभिन्न अंगात लोकशाही शासन व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल जे होते ते झालेच नव्हते. आणि म्हणून सरंजामशाही मनोवृत्तीमध्ये बदल झाल्याशिवाय लोकशाही व्यवस्था रुजणे किंवा यशस्वी होणे जवळजवळ अशक्य असते असे म्हणता येईल. आणि म्हणून लोकशाही यशस्वी होण्यासाठी राजकीय संस्कृतीत बदल होणे गरजेचे असते आणि हे बदल अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून आंशिक परिवर्तन, समग्र परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनाचे आपल्याला चांगले प्रकार सांगता येतात. दुसरं आहे त्याच्यानंतर तिसरं जे आहे रेखीय परिवर्तन आणि चक्राकार परिवर्तन. जे परिवर्तन एका सरळ रेषेमध्ये पुढचे टप्पे गाठत सुरू असते त्याला रेखीय परिवर्तन असे म्हणतात. एका सरळ रेषेमध्ये पुढचे टप्पे गाठत गाठत सुरू असते त्याला आपण रेखीय परिवर्तन असे म्हणतो. तर रेखीय परिवर्तन म्हणतात कारण उत्क्रांतीच्या रूपाने होणारे परिवर्तन हे रेखीय परिवर्तनाचे उदाहरण आहे. आदिम अवस्थेपासून आधीच्या काळापासून औद्योगिक अवस्थेपर्यंत समाजाची जी वाटचाल झालेली आहे ती रेखीय परिवर्तनातूनच झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. रेखीय परिवर्तन हा जो प्रकार आहे कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती या प्रकारामध्ये होत नाही. तसेच परिवर्तनाच्या प्रक्रियेत खंडही पडत नाही. सरळ एका मार्गाने जे होणारं एका रेषेमध्ये जे परिवर्तन होत असते त्याला म्हणतात रेखीय परिवर्तन. आणि चक्रीय परिवर्तन जे आहे ते चक्रीय परिवर्तन एक मिनिट. तर अशा पद्धतीने आपण रेखीय परिवर्तन हे घडून येत असते. आणि चक्राकार परिवर्तन हे जे आहे हे परिवर्तन ठराविक काळानंतर जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येतात. जसं गोल ज्याला म्हणतो आपण त्याला चक्र म्हणतो. आणि ह्या चक्राकार दिशेने जे होणारं परिवर्तन आहे ते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चक्राकार परिवर्तन असं म्हणतो. गोल पुन्हा जिथून सुरू झालं तिथेच परत येणे त्याला म्हणतो आपण चक्राकार परिवर्तन. आणि याच्यामध्ये जसं फॅशन आहे. जसं एखादा सुरुवातीच्या काळामध्ये फॅशन असेल, एखादा अमिताभ बच्चनच्या पॅन्टची फॅशन आहे, ती कालांतराने पुन्हा वापस आले लोक तसेच हे करायला लागले.
उदा मातीची भांडे आपण सुरुवातीला जे जुन्या काळामध्ये लोक होते, सुरुवातीच्या काळामध्ये लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण करायचे, मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवायचे. आज बघा तुम्हाला तुम्ही रोडनं असं फिरायला जा, चंद्रपूरमध्ये तरी जा, फिरायला जा, तुम्हाला दिसेल की रोडवर मातीची भांडी विकायला घेतलेले बसलेले लोक आहेत. आज 10 रुपयाला मिळणारं मातीचं भांडं आज 400 रुपयाला, 500 रुपयाला विकत घेत आहे आणि त्याच्यामध्ये अन्न शिजवून खात आहे. म्हणजे जी जुनी जी आपली पद्धती आहे, जुनी जी आपलं हे आहे ते पुन्हा असं हे जाऊन पुन्हा वापस आलेलं आहे. याला म्हणतात चक्राकार. आणि म्हणून चक्राकार पद्धतीने सुरुवात जिथून झाली तिथूनच तिथेच रिटर्न येणे त्याला म्हणतात चक्राकार पद्धती. आणि या चक्राकार पद्धतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं हे दिसून येतं. बरोबर आहे. आणि अशा याला आपण चक्राकार पद्धती असे म्हणतो. आणि या चक्राकार पद्धतीने कालबद्ध पद्धतीने जुन्या गोष्टी ज्या ठिकाणावर नाही त्याच ठिकाणावर वापस येण्याच्या पद्धतीला आपण चक्राकार पद्धती म्हणतो. म्हणून अशा पद्धतीने रेखीय परिवर्तन आणि चक्राकार परिवर्तन हे परिवर्तनाचे महत्वाचे हे असलेले आपल्याला दिसतात. दुसरं, सामाजिक परिवर्तनाशी संबंधित काही संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना सुद्धा अत्यंत महत्वाच्या संकल्पना आहेत. जसं उत्क्रांती. उत्क्रांती कशाला म्हणायचं? उत्क्रांती हा डेव्हिड डार्विनच्या सिद्धांताशी निगडीत हा डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जो तुम्ही पाहिला असेल तर डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत हा महत्वाचा आहे. त्याची विचारधारा हर्बर्ट स्पेन्सरने उत्क्रांतीवादीचा सिद्धांत मांडला आहे. उत्क्रांती घडून येणे एखाद्या गोष्टीची उत्क्रांती म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर अतिशय संत गतीने होणारा बदल म्हणजे आपल्याला त्याला उत्क्रांती म्हणावं लागेल. उत्क्रांती म्हणजे उत्क्रांती कशाला म्हणायचं तर अतिशय संत गतीने होणारा जो बदल असतो त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो. जसं गोगल गायच्या गतीने काही म्हणतो ना आपण, किती हळू बदलत आहे बापरे. गोगल गायच्या गतीने होणारं परिवर्तन त्याला म्हणतो आपण उत्क्रांती. आणि क्रांती कशाला म्हणायची मग? उत्क्रांती वेगळं, क्रांती वेगळं. क्रांती म्हणजे एखाद्या घटनेमुळे घडून येणाऱ्या बदलाची गती मंद नसून ती जलद असते, फास्ट, त्वरित घडून येणारा जो बदल असते त्याला म्हणतात आपण क्रांती. क्रांतीच्या मार्गाने होणारं परिवर्तन. आणि म्हणून क्रांती, उत्क्रांती, क्रांती. जसं आपण सुरुवातीला ऐकलं असेल कृषी क्रांती झाली. इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी शेतीशी निगडीत ज्या काही होत्या त्याच्यावर कृषी क्रांती घडून आली आणि शेतीमध्ये परिवर्तन झालं. अलीकडे आपण ऐकतो आहे की औद्योगिक क्रांती झाली. आणि ह्या क्रांतीच्या मार्गातून जे परिवर्तन घडून येते त्याला आपण काय म्हणतो, जो बदल घडून येतो. मग आपण असं म्हणतो की नाही आता प्रगती झाली आहे, आपल्या देशाची प्रगती झाली. मग प्रगती असं उत्क्रांती, क्रांती, या नंतर मग काय येतं? प्रगती येते. प्रगती म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा एक प्रकार आहे प्रगती म्हणजे. जसं उत्क्रांती व क्रांती यापेक्षा भिन्न सुधारणा किंवा या शब्दातून आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाली असेल तर वैद्यकीय दृष्टीने प्रगती झाली असं म्हणतो आपण. जसं एखादा पेशंट असेल त्याच्या प्रकृतीमध्ये म्हणतो की आपण सुधारणा झाली, त्याची प्रगती आहे, काहीतरी बदल झाला त्याच्यामध्ये प्रकृतीमध्ये, त्याला आपण त्या अर्थाने वापरला. परंतु सर्वसाधारण अर्थ जो आहे की समाज स्वीकृत दिशेने समाजाने पुढच्या दिशेने गाठलेला विकासाचा टप्पा म्हणजे प्रगती. अशा पद्धतीचं प्रगतीची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना क्रांती, उत्क्रांती आणि प्रगती. आणि यातूनच मग पुढे निर्माण होते विकास, डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण. सर्वच सजीवांची उत्पत्ती, विकास आणि विनाश अशा 3 अवस्थांमधून जावं लागतं. आणि यालाच वनस्पतीशास्त्रात व जीवशास्त्रात ही सजीवांच्या विकासाचे अध्ययन करणारी शास्त्र आहेत. आणि म्हणून विकास सुरुवातीच्या अवस्थेपासून पुढच्या अवस्थेमध्ये सर्वसामान्य व्यक्तीचा विकास होत असतो. आणि या सारख्या सर्वसामान्य याच्या विकासाची काही आधारभूत तत्वे सांगितली जातात. सामाजिक न्याय असो, वितरणात्मक न्याय असो, सामाजिक क्षेत्रीय विकास असो,
लोक कल्याणाची वाढ असो, सामाजिक परिवर्तनात हे असो. म्हणून सामाजिक जे परिवर्तन असतं हे सामाजिक परिवर्तन अत्यंत महत्वाची एक संकल्पना आपल्याला दिसते. पण ह्या सामाजिक संकल्पनेच्या किंवा सामाजिक परिवर्तनामध्ये हे परिवर्तन घडून येण्यामागे कोणते महत्वाचे घटक महत्वाचे आहेत? पहिला घटक आहे सामाजिक परिवर्तन का घडत असेल? तर पहिला जो घटक आहे तो आहे भौगोलिक घटक. त्याच्यामध्ये भूमी, हवामान, नद्या, जलाशय, वनस्पती, समुद्र यासारख्या सर्व घटकांचा समावेश होतो, की याच्यामध्ये जर बदल झाला तर आपण परिवर्तन झालं असं म्हणू शकतो. दुसरा आहे लोकसंख्येविषयक घटक. हा महत्वाचा घटक असा आहे की फारच कमी लोक असणारे देश संरक्षणाच्या दृष्टिकोनातून दुबळे ठरतात. लोकसंख्या फार कमी असेल ज्या देशाची तर ते संरक्षण करू शकत नाही. आणि म्हणून लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर लोकसंख्येत परिवर्तन झालं असेल तर सुद्धा समाजामध्ये परिवर्तन होत आहे असं दिसून येते. 100 वर्षापूर्वी जे लोकसंख्येची हे होती ती त्याच्या पटीने आज लोकसंख्येची कितीतरी पटीने हे झाली आहे. आणि म्हणून लोकसंख्या हा सुद्धा एक परिवर्तनाचा महत्वाचा घटक आहे. दुसरं तंत्रज्ञानात्मक घटक आहे. मानव आज नवनवीन शोध लावत आहेत. नवनवीन उद्योगधंद्यांच्या वाटचालीसाठी नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञानात्मक घटक सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात जे समाजामध्ये बदल घडवून येत असतात. नवनवीन इंजिन निर्माण होत आहेत. शेतीची नवनवीन यंत्रसामुग्री, उद्योगधंद्यांची यंत्रसामुग्री या पद्धतीनं ज्या नवनवीन बदल होत आहेत त्याला तंत्रज्ञानात्मक घटक म्हणतात. ते सुद्धा महत्वाचे असतात. आणि चौथं आहे सांस्कृतिक घटक. सांस्कृतिक घटक सुद्धा बदलत असतात. भौगोलिक वस्तू जशा कालसापेक्ष आहेत तशाच हे आहेत. सांस्कृतिक संस्कृती जी आहे ती सुद्धा बदलत असते. अनेक देशांच्या संस्कृती आपण त्याचं अनुकरण करत असतो. म्हणजे संस्कृती सुद्धा सातत्याने बदलणारी असते. समाजाचा संस्कृतीचा वारसा हा नवीन पिढीला नवीन दिशेने देत असतो. आणि त्याच्यानंतर पाचवा घटक आहे आर्थिक घटक. हा आर्थिक घटक सुद्धा महत्वाचा घटक मानला जातो. समाज जीवनात जे अनेक घटक असतात ते उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार याच्याशी निगडीत असतात. आणि यामुळे जे काही आर्थिक बदल होतात ते सुद्धा महत्वाचे असतात. त्यालाच आपण आर्थिक घटक सुद्धा म्हणतो. म्हटलेलं आहे सामाजिक परिवर्तन म्हणजे उत्पादनासंबंधीचा बदल होय असं कार्ल मार्क्सची व्याख्या आहे. आणि म्हणून सामाजिक परिवर्तन हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीने सामाजिक परिवर्तनाचे प्रकार, त्याचे आवश्यक घटक आणि काही संकल्पना आपण आजच्या क्लासमध्ये पाहिलेल्या आहेत. याच्यानंतर फक्त तुमचा एकच चॅप्टर राहिला आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत. तो आपण याच्या पुढच्या क्लासला पाहू. म्हणजे तुमचा या सेमिस्टरचा सिलेबस या ठिकाणी संपून जातो. ठीक आहे. ठीक आहे, कारण आता नंतर लगेच फर्स्ट इयरचा क्लास आहे.